मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला। तसेच या पूर्ण यात्रेसाठी त्यांचं सहकार्य लाभलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अशी यात्रा करतो असे आपल्या या यात्राचे आयोजक व सर्व त्यांच्या टीमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व सर्व माझे कर्मचारी ज्यांच्याशिवाय ही यात्रा अकोट शहरामध्ये सुरू झाली आणि आज त्याचा सांगता होत आहे। ही यात्रेचा जो प्रवास आहे त्यांच्याशिवाय अर्थपूर्ण होऊ शकत नाही असे माझे सर्व कर्मचारी वर्ग, माझे सहकारी वर्ग यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा सुट्टीचा दिवस आहे, मला माहिती आहे शनिवार रविवार, तो सुद्धा त्यांनी यासाठी दिला, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे विकसित भारत यात्रा ही आपल्या देशामध्ये 15 नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली आहे, ती 26 जानेवारी पासून सुरू होणार आहे। आदरणीय पंतप्रधान महोदय यांनी म्हटलेलं आहे हीच ती वेळ आहे, योग्य वेळ आहे। मी पण तेच म्हणतोय, हीच ती वेळ आहे, हीच ती योग्य वेळ आहे की जे लोक ज्या योजनेपासून वंचित राहिले त्या लोकांना तो लाभ मिळण्यासाठी हीच ती वेळ आहे, योग्य ती वेळ आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शहरामधील आजूबाजूचे आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, आपले आप्तेष्ट असतील किंवा आपले शेजारी असतील, ज्यांना शासकीय योजनेचा लाभ घ्यावायचा आहे किंवा ज्याच्यापासून ते अजून वंचित आहेत, अशांसाठी जनजागृती करण्यासाठी लाभ कुठे मिळतो, कशा प्रकारे मिळतो, कोणाशी संपर्क साधावा याची संपूर्ण माहिती घेऊन या विकास यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या रथाने केलेलं आहे। त्यामुळं माझी सर्व अकोटवासियांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग व्हावा। आज यात्रा संपली याचा अर्थ असा नाही की आपल्या शहरामध्ये ज्या काही शासकीय योजनेचा लाभ जो सुरू आहे तो यापुढे मिळणार नाही, तो कंटिन्यूअस आपल्या कार्यालयामध्ये राहणार आहे। आज आपल्या कार्यालयामध्ये आपण विविध योजनांसाठी स्टॉल लावले होते, प्रधानमंत्री आवास योजना असेल, गोल्डन कार्ड असेल, तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आज सुद्धा 150 पेक्षा जास्त लोकांनी आवेदन प्राप्त केलं त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आणि 90 पेक्षा जास्त लोकांना गोल्डन कार्ड साठी जे इलिजिबल आहेत त्यांना गोल्डन कार्ड सुद्धा नगरपालिकेच्या ज्या आपण स्टॉल उपलब्ध करून दिले होते त्या स्टॉलच्या माध्यमातून आरोग्य विभागाने सुद्धा अतिशय उत्कृष्ट काम करून त्यांना गोल्डन कार्ड उपलब्ध करून दिलं। त्याचा फायदा त्यांच्या भविष्याच्या आरोग्या संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण होतील, जेव्हा ते अडचणी होईल अशा वेळेस त्याचा वापर करून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होईल। त्यामुळे नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वजण या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं, आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। तसेच माझ्या पूर्ण अकोट शहराचा मुख्याधिकारी या नात्याने मी माझ्या शहरातील तहसीलदार, माझ्या शहरातील माझे माननीय एसडीएम साहेब, तसेच एमएससीबीचे आमचे डेप्युटी इंजिनियर साहेब, आरोग्य विभागाच्या टीएचओ मॅडम, लँड रेकॉर्ड विभागांचे वरिष्ठ, या सर्व अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा वेळ आज दिला आणि लोकांना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती करून दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।